श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली। यामुळे 2021 पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे। याशिवाय संस्थान तिजोरीत पडून असलेलं परकीय चलनही संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने 2021 मध्ये कोविड महामारीच्या काळात तांत्रिक बाबीवर साई संस्थानसह देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना गोठवला होता। त्यामुळे साई संस्थानमध्ये 31 डिसेंबर 2021 पासून परकीय चलन स्वीकारण्याची सुविधा बंद होती। तरीही भाविक दानपेटीत नोटा, चेक आणि तत्सम देणगी स्वरूपात परकीय चलन टाकत होते। यामुळे संस्थानकडे 2021 पासून आजवर जवळपास 20 कोटींचं परकीय चलन जमा झालं होतं। मात्र हे चलन संस्थानला व्यवहारात आणता येत नव्हतं। 20 नोव्हेंबर 2023 पासून तर संस्थानने परकीय चलन स्वीकारणंही बंद केलं होतं। तशा आशयाचे फलकही देणगी कक्षात आणि मंदिर परिसरात लावण्यात आले होते। साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडेलकर यांच्या दिल्ली दरबारी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय गृह मंत्रालयानं 2021 पासून 2026 पर्यंत परकीय चलनाचा परवाना नूतनीकरण केला आहे। यामुळे संस्थानकडे यापूर्वी जमा झालेलं परकीय चलनही वापरता येणार असल्याचं संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे आणि लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी सांगितलं।